स्वातंत्र्यदिनी निमित्तानं बीटिंग द रिट्रीटचा देखणा सोहळा अटारी बॉर्डरवरती रंगलेला पाहायला मिळालाय। नागरिकांविना हा सोहळा मात्र यंदा संपन्न झाला। पंजाबच्या भारत पाकिस्तान सीमेवर अटारी बॉर्डर इथं दर दिवशी संध्याकाळी सूर्यास्तावेळी दोन्ही देश आपले ध्वज खाली उतरवतात। पूर्ण सैनिकी इतमामातला कार्यक्रम पाहण्याजोगा असतो। त्यावेळी सैनिकांचा उत्साह वाढवण्यासाठी दर दिवशी मोठ्या संख्येने नागरिक इथे जमलेले असतात। स्वातंत्र्य दिनासारख्या महत्त्वाच्या प्रसंगी तर अक्षरशः हजारोंच्या संख्येनं इथं भारतीय नागरिक जमा होतात। भारत मातेचा जयघोष केला जातो। मात्र यंदा कोरोनामुळे इथली नागरिकांची उणीव विशेषतः जाणवली। भाई इधर आ जाए, भाई इधर आ जा। आता एसटी प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे। राज्यात एका जिल्ह्यातनं दुसऱ्या जिल्ह्यात एसटी सेवा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झालाय। कारण राज्यात जिल्हांतर्गत एसटी बस सेवा कोविड नियम पाळून सुरू करणार असल्याची घोषणा मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली आहे। ते चंद्रपुरात बोलत होते। सध्या जिल्ह्यातल्या एसटी सेवा सुरू आहेत, मात्र सरकारनं निर्णय घेतल्यास लवकरच एसटीने एका जिल्ह्यातनं दुसऱ्या जिल्ह्यातही प्रवासाला सुरुवात होईल। एका एसटीने 20हून कमी प्रवाशांना नेण्याची व्यवस्था करून ही सेवा सुरू केली जाऊ शकते असंही ते म्हणाले। आंतर जिल्हा बसेस सुरू करायचे अशी चर्चा झाली। त्याला सकारात्मक भूमिका माननीय मुख्यमंत्र्यांची आहे आणि पुढच्या आठवड्यापर्यंत हा निर्णय अपेक्षित आहे। आणि कोचिंग क्लासेसला काही नियमावली लावून कोचिंग क्लासेसला जशी आपण याला परवानगी दिली, म्हणजे परवा जिमसाठी परवानगी दिली, तेच नियम लावून कोचिंग क्लासेसला परवानगी द्यावी असं ठरतंय। खरं तर मेडिकल कॉलेजच्या आमचं चंद्रपूर मेडिकल कॉलेजमध्ये ते सगळे फिजिशियन सेवेला होते, तसेही आमच्याकडे फिजिशियनची कमी आहे। आणि सुरुवातीच्या काळामध्ये ती सगळी मंडळी हे पाचही डॉक्टर जिल्ह्यात म्हणजे तिथे सेवेत असणारे कोरोनाचं संकट कमी असताना काम करत होते। संकट वाढल्याबरोबर त्यांनी पळ काढला, सोडून गेले। अशावर कडक कारवाई करण्याची सूचना आम्ही दिलेल्या आहेत। पाचही डॉक्टरांना आता जिल्हाधिकाऱ्यांनी नोटीस दिलेल्या आहेत आणि त्यांनी जर परत सेवा रुजू केली नाही तर आम्ही पुढचा जो कडक कायदा आहे तो कायदा सुद्धा लावण्यासाठी मागे पुढे पाहणार नाही। पोलीस बदल्यांसाठी राज्यात अर्थपूर्ण बोलणी सुरू असल्याचा गंभीर आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलाय। सध्या राज्यात पोलिसांच्या बदल्यांसह इतर अनेक सरकारी बदल्यांवरनं वाद सुरू झालेत। त्याच पार्श्वभूमीवर बोलताना कोरोना काळात बदल्यांचा घाट कशाला घातला जातोय असा सवालही फडणवीसांनी उपस्थित केलाय। सरकारच्या बदल्यांचा निर्णय अनाकलनीय असल्याचं फडणवीस म्हणाले। बदल्यांमुळे सरकारला आर्थिक भुर्दंड पडत असल्यानं बदल्यांची गरज नव्हती असंही मत फडणवीसांनी मांडलंय। तर फडणवीस सरकार काळात एका महिन्यात 2 ते 3 बदल्या होत होत्या असा आरोप पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगावात केला। बदल्यांच्या संदर्भात जे काही आता चाललेलं आहे ते अनाकलनीय अशा प्रकारचं आहे आणि त्याच्या बाबतीत जे काही ऐकायला मिळतं ते तर त्याहीपेक्षा भयानक आहे। मला आता पेपरमध्ये वाचायला मिळालं की राज्याच्या डीजींनी असं सांगितलं की मला चुकीच्या बदल्या करायला सांगितल्या तर मी त्या करणार नाही, मी गरज पडली तर सोडून देईन। अशा प्रकारची जर खरोखर अवस्था असेल तर हे अत्यंत गंभीर आहे। वेगवेगळ्या विभागांमध्ये खरं म्हणजे आत्ताच्या कोविडच्या परिस्थितीमध्ये बदल्या नसत्या केल्या तरी चाललं असतं, परंतु 15% बदल्या करण्याची जी काही मुभा दिली आणि त्यातनं एक एवढ्या मोठ्या प्रमाणात बदल्या चाललेल्या आहेत। शेवटी बदल्यांना देखील मोठ्या प्रमाणात पैसा लागतो, ज्यांच्या तुम्ही बदल्या करता त्यांना त्याचा भत्ता द्यावा लागतो आणि त्याच्यामुळे अनाठाई खर्च हा चाललेला आहे। आणि या संदर्भात विशेषतः जे काही त्या अर्थपूर्ण बोलण्या त्या संदर्भात काही चालल्यात असे ज्या काही न्यूज येत आहेत या मात्र अत्यंत गंभीर आहेत।
बघा, बदल्या हा विषय नेहमीचा प्रोसेस आहे. त्यांनी म्हणलं की बदल्या करू नका, बदल्या केल्या तर म्हणले बदल्यांमध्ये भ्रष्टाचार आहे. आता मग 5 वर्ष त्यांचंही सरकारमध्ये आम्ही होतो, तेही होते. असं तर कधी झालं नाही. उलट एक महिन्यामध्ये 2-2, 3-3 ट्रान्सफर झालेल्या मी पाहिलेल्या आहेत. त्यामुळे त्यावेळची चौकशी केली गेली पाहिजे. फक्त यावेळची चौकशी करण्यापेक्षा या 6 वर्षाची चौकशी करूया ना. त्याच्यात लक्षात येईल कोणते अधिकारी कधी बदलले, कधी बसवले. वळूयात पुढच्या बातमीकडे. पार्थ पवार यांच्या संदर्भातला वाद 2 दिवसात संपून जाईल असा विश्वास पवार कुटुंबियांच्या निकटवर्तीयांनी व्यक्त केलाय. पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार यांनी बारामती जवळच्या कन्हेरीत काका श्रीनिवास पवार आणि काकी शर्मिला पवार यांची भेट घेतली. अजित पवार देखील कन्हेरीत येणार होते, पण ते आले नाहीत. पार्थ पवारांनी घेतलेली भूमिका चुकीची ठरवता येणार नाही असंही पवार कुटुंबियातल्या सदस्यांचं म्हणणं आहे. पार्थ दुखावल्याची माहितीही पवार कुटुंबातल्या या सदस्यानं दिली आहे. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोयना धरणातनं विसर्ग सुरू करण्यात आलाय. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस बरसतोय. त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होतीये. कोयना धरण व्यवस्थापनानं पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी आज सकाळी 11 वाजल्यापासून धरणाचे 6 वक्र दरवाजे 1 फूट 9 इंचानं उघडले. त्यामुळेच 9360 क्युसेक आणि पायथा वीजगृहातनं 1050 क्युसेक असा एकूण 10410 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय. या विसर्गामुळे कोयना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आलाय. दुसरीकडे धरणांचा जिल्हा असलेल्या नाशिक जिल्ह्यात इगतपुरी तालुक्यात मुसळधार पाऊस गेल्या 3 दिवसांपासून सुरू झालाय. या तालुक्यात गेल्या 24 तासात 119 मिलीमीटर, गुरुवारी 120 मिलीमीटर आणि बुधवारी 70 मिलीमीटर अशी नोंद करण्यात आलेली आहे. एकंदरीत 350 मिलीमीटर पावसानं हजेरी लावली. त्यामुळे इगतपुरी तालुक्यातील धरणं हळूहळू भरू लागली आहेत. त्यामध्येच भावली भाम आणि दारणा आता ओव्हरफ्लो झाली आहेत. गोदावरी दुथडी भरून वाहू लागल्यानं नांदूर मधमेश्वर धरणातनं 10,000 पर्यंत विसर्ग वाढवण्यात आलाय. इगतपुरीसोबत त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा या तालुक्यांमध्ये थोड्याफार चांगल्या पावसाची नोंद करण्यात आली आहे. मात्र इगतपुरी वगळता संपूर्ण जिल्ह्यात परिस्थिती अजूनही चिंताजनक आहे. अमरावती जिल्ह्यातल्या निम्न वर्धा प्रकल्पाजवळ आज शेकडो लोकांनी एकच गर्दी केली होती. अमरावतीत कोरोना रोखण्यासाठी जनता कर्फ्यू लागलेला असताना लोकांची धरणावर एकच झुंबड उडाली होती. कोरोना संपल्यासारखा मानून लोक सहलीसाठी धरणावरती जमले होते. धरणाचे 33 पैकी 15 दरवाजे उघडण्यात आले. अशा वेळी धरणाच्या खाली असलेल्या नदीपात्रात शेकडो लोकांचा जमाव आला होता. धक्कादायक बाब म्हणजे या आगंतुकांना रोखण्यासाठी घटनास्थळी पोलीस देखील नव्हते. वर्ध्यात स्वातंत्र्य दिनानिमित्त चिपको आंदोलन करण्यात आलंय. सेवाग्राम विकास आराखड्याअंतर्गत वर्धा ते सेवाग्राम रस्त्याचं बांधकाम सुरू आहे. रस्त्याच्या बांधकामात येणारी 20 ते 30 वर्ष जुनी झाडं तोडण्याचा सपाटा प्रशासनानं लावला होता. स्वातंत्र्य दिनी गांधीवादी संघटनांनी एकत्र येऊन वृक्षतोडीला विरोध दर्शवला. झाडांना आलिंगन देऊन चिपको आंदोलन करण्यात आलं. रस्ते विकासासाठी झाडं तोडू नका अशी मागणी गांधीवादी संघटनांनी केली होती. विभा गुप्ता आणि संजय इंगळे यांच्या नेतृत्वात आंबेडकर चौक इथं चिपको आंदोलन करण्यात आलं. जवळपास 168 झाडं कापण्याचा निर्णय शासनाने घेतला आणि ऑलरेडी 70 झाडांची कत्तल या वृक्षकटाईमध्ये झालेली आहे. किमान उरलेली 100 झाडं तरी वाचावीत यासाठी आम्ही सारे पर्यावरणप्रेमी, निसर्गप्रेमी, सामाजिक संघटना, गांधी विचारक सारे आमचा प्रयत्न है कि ये झाड़ें वाचावीत. और वो पेड़ जो गांधी जी ने अपने अनुयायियों से, अपने साथ में रहने वाले आश्रमवासियों के साथ लगाए थे, वो बिना पूछे, बिना सोचे, बिना समझे काट दिए जाते हैं. 80 साल के पेड़ और वो विधि जो शांति पथ थी उसको आपने पूरा विध्वंस कर दिया है. ये नहीं होना चाहिए. यंदा सर्वच सणांवर कोरोनाचा सावट आहे. विघ्नहर्ता गणरायाही त्याला अपवाद नाहीये आणि त्यामुळेच गणेश मूर्ती साकारणाऱ्यांपुढे अस्तित्वाचं संकट उभं ठाकलंय. पाहूया. औरंगाबादेत गेल्या 20 वर्षांपासून गणेश मूर्ती बनवणारे भगवान भाटिया सध्या आर्थिक कोंडीत सापडले. गणेश मूर्ती तयार करणं हा त्यांचा एकुलता एक व्यवसाय. जवळपास 5 लाखांचं कर्ज घेऊन 6 फूट, 7 फूट ते अगदी 12 फूट उंचीच्या 20 ते 30 मूर्ती त्यांनी बनवल्या.
मात्र नवीन नियमांमुळे यावर्षी त्यांनी तयार केलेल्या या मोठ्या मूर्ती कुणीही घेऊ शकणार नाही. डोक्यावर कर्ज, घरात मुलाबाळांना खायला नाही आणि अस्तित्वाचा संघर्ष असं भीषण संकट ते झेलतायत. मेरे को इंतजार था ये साल का कि इस साल में मैं बेचूं, तो मैंने कर्जा लाया था, तो कर्जा वालों को कर्जा मैं दे नहीं सका. मैं बोला भाई अगले साल दूंगा, तो मैं बोला ये बेचे गए तो आगे वाला का कर्जा दूंगा. अभी मैं क्या कर सकता. मैं अभी मेरे बच्चों की स्कूल है, फीस है, घर फैमिली है. बेचा जाएगा तो मेरा कर्जा नील हो जाएगा. ये तो मेरे को मरने का धंधा आ गया फांसी लेकर. हे आहेत दूधनाथ चव्हाण. 6 ते 8 फूट उंचीच्या गणेश मूर्ती बनवणं ही त्यांची खासियत. त्यांनी अशा तब्बल 42 मूर्ती बनवल्या आहेत. मात्र 4 फूट उंचीचीच मूर्ती ठेवण्याच्या सरकारी निर्णयामुळे दूधनाथ चव्हाण यांना 2.5 ते 3 लाखांचं नुकसान झालंय. 6 फुटाची उंचीच आणि 4 फूट हे कळलं नाही सरकारचं आपल्याला. किती बनवल्या तुम्ही? 42 मूर्त्या आहे माझ्या. त्यातली एक बी मूर्ती मी विकली नाही. 20 तारखेपर्यंत मला काही नाही झालं ते मूर्त्या पूर्ण मी रोडावर आणणार आहे. त्या नांदेडमध्ये बिचारा तो मेला ना. मी तसं नाही करत. माझ्या 3 मुली आहे, 2 मुलं आहे, 5 लेकरं आहे मला. मी कशावर हे करू. मी करणार, मी रोडावर आणणार मूर्त्या. आधीच कोरोनाने अनेकांना वाईट दिवस दाखवले. त्यात आता गरिबांचे काय हाल होत आहेत हे आता आणखीनच प्रकर्षानं दिसून येतंय. या मूर्तिकारांची वर्षभराची ही मेहनत असते आणि या मेहनतीवर आता या कोरोनामुळे अक्षरशः पाणी फिरलंय. गणपती बाप्पाला आपण विघ्नहर्ता म्हणतो, त्यामुळे आता या मूर्तिकारांचं विघ्नही हा गणपती बाप्पाच दूर करो अशीच अपेक्षा आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकसह रुचा वजे, झी मीडिया, औरंगाबाद. 74व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी झेंडावंदन झालं. मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवर लोकमान्य टिळकांची समाधी आहे. लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याच्या स्वराज्य भूमीत झेंडावंदन पार पडलं. यंदाचं वर्ष हे टिळकांचं स्मृती शताब्दी वर्ष आहे, त्यामुळे स्वराज्य भूमीतल्या झेंडावंदनाचा मान संपादकांना देण्यात आला. झी 24 तासचे संपादक आशिष जाधव यांच्या हस्ते झेंडावंदन पार पडलं. यावेळी दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. तरुणांमध्ये देशाप्रती समर्पणाची भावना असली पाहिजे, तसं मत चंद्रपुरातील कारगिल वॉर हिरो नायब सुभेदार प्रकाश नामेवार यांनी व्यक्त केलंय. इंजिनिअरिंग रेजिमेंटमध्ये नायब सुभेदार असलेल्या नामेवार यांनी कारगिलच्या युद्धात शौर्य गाजवलं होतं. स्वातंत्र्य दिनानिमित्त झी 24 तासशी बोलताना त्यांनी या युद्धातील थरारक अनुभवांना उजाळा दिला. सैन्यातील शिस्त आणि नियमिततेचा आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर उपयोग होतो. युवकांनी आपली अंगीभूत ऊर्जा उपयोगात आणण्यासाठी सैन्यात जायला हवं, असं आवाहन नामेवार यांनी केलंय. मला जेव्हा जायला सांगितलं, जसं आपण दुसऱ्या सिच्युएशनमध्ये जात असतो तर ट्रान्झिट कॅम्पमध्ये 7-8 दिवस थांबावं लागतं. तिथलं क्लायमेटेशन वगैरे होते, म्हणजे त्या वातावरणासाठी जुळवून घ्यावं लागतं. जेव्हा आम्ही द्रासमधून निघालो कारगिलपर्यंत जायला, तर रस्त्यात सुद्धा इतकी बंबार्डिंग होती की कानवाईच्या गाड्या एक गाडून कानवाई मूव्ह करायला लागली. असं करता करता मग आम्ही शेवटी कारगिलला पोहोचलो. आज भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात तिरंगी फुलांची आरास करण्यात आली आहे. तिरंगी फुलांच्या सजावटीमुळे विठ्ठल मंदिराचा परिसर सुंदर दिसतोय. पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात धार्मिक सणांसोबतच राष्ट्रीय सण सुद्धा साजरे केले जातात. आज स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं केशरी झेंडू फुलं, शुभ्र शेवंतीची फुलं, अस्टर आणि हिरव्या रंगाच्या पानांनी भारताच्या ध्वजाप्रमाणे तिरंगी सजावट करण्यात आली आहे. विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचा गाभारा, चौखांबी या ठिकाणी ही आरास करण्यात आली. या सुंदर तिरंगी सजावटीमुळे संपूर्ण मंदिर आकर्षक दिसतंय. वळूयात पुढच्या बातमीकडे. साताऱ्यातील खंडाळ्यात भैरवनाथ मॉर्निंग वॉक ग्रुपनं स्वातंत्र्य दिनानिमित्त एका धबधब्यातील पाण्यात अनोखा तिरंगा ध्वज साकारलाय.
धबधब्याच्या पाण्यात एका बाजूला केशरी आणि दुसऱ्या बाजूला हिरवा रंग पाण्यात सोडून हा ध्वज साकारण्यात आला. या धबधब्यात जे रंग सोडण्यात आले होते ते सर्व रंग नैसर्गिक होते. निसर्गाच्या सानिध्यात जाऊन हा अनोखा असा स्वातंत्र्य दिन साजरा केल्यानं त्यांचं कौतुक केलं जातंय. कवी विरा राठोड यांची कविता. हे पक्षी जे खुणावतात उतुंग भरारीने, ज्यांच्या मालकीचा नसतो कुठलाच सातबारा हुकूमत गाजवायला, तरीही त्यांच्याकडे असते अमर्याद बादशाहत जगाची. ते करतात बारोमास मुसाफिरी साऱ्या हुकूमतींच्या सरहदी पार. ते करतात बारोमास मुसाफिरी साऱ्या हुकूमतींच्या सरहदी पार. पंखांवर आभाळ तोलत त्यांच्या पंखांवर चिकटलेले असतात उजळतीचे रंग. त्यांच्या पंखांवर चिकटलेले असतात उजळतीचे रंग. त्यांच्या कंठात शिरतात सृष्टीचे सूर आणि माती भरले पाय घेऊन ते सांगत फिरतात आलम दुनियेला आदिम नात्याची गोष्ट. ही माती आदी माता आमची. ही माती आदी माता आमची. स्त्रवते प्रसवते हे झरे तिच्यातून सचेत होतात. त्यांना आलिंगन देणाऱ्या या नद्या जीव पुरवतात कसलाच मुआवजा न घेता. माझे डोळे लागून आहेत दाही दिशांतून मुक्त विहरणाऱ्या या सैलानी फकीरांच्या वाटेवर. ही पाखरं, या लहरी, या लाटा जे येतात दूर दूरवरून. ही पाखरं, या लहरी, या लाटा जे येतात दूर दूरवरून. नवी उमेद घेऊन स्वप्नांच्या प्रदेशात. ते कोण लागतात माझे, ते कोण लागतात माझे, मलाही नाही येणार निश्चित सांगता. ते कोण लागतात माझे, मलाही येणार नाही निश्चित सांगता. पण या सर्वांशी माझं काही एक अनामिक नातं जरूर आहे. पण या सर्वांशी माझं काही एक नातं, अनामिक नातं जरूर आहे. जे मी निभावत बसलोय, जे मी निभावत बसलोय, जे मी निभावत बसलोय.